वेदव्यासानं हे पुराण लिहावं असं का वाटलं? वेदव्यासाने असं का लिहिलं, माझ्या बुद्धीला योग्य प्रेरणा दे. कारण स्वतः वेदव्यासांच्या जीवनात एक घटना अशी घडली की व्यासांनाही प्रश्न पडला, अरे ब्रह्मसूत्र लिहिणाऱ्या मला असं का वाटलं? सामान्याला वाटेल, विषयी व्यक्तीला वाटेल, काही विशेष नाही. व्यासांच्या जीवनात असं घडलं. सूत उवाच पुरा सरस्वती तीरे व्यास सत्यवती सुतः आश्रमे कलिविंकौतौ दृष्ट्वा विस्मयमागतः. वेदव्यास असे बसलेले होते आरामशीर, स्नान संध्या उरकून पहाटेची वेळ, अगदी सकाळी 6-7चा सुमार, आणि दारामध्ये उत्तमोत्तम बदरी म्हणजे बोरीची झाडं, बोराची झाडं, अमक्या वेली बिली, आणि त्याच्यावरती चिमण्या होत्या, चिमण्यांची घरटं होती. कलविंक म्हणजे चिमणी, आपण ज्याला मराठीत म्हणतो. चिव 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 चिव, इतकं गोड 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 अशा छोट्या छोट्या चिमण्या, आणि छोटी छोटी पिल्लं, आत्ताच नुकती पिल्लं झाली आहेत, आणि ती अशी वरती वरती येतात, आणि ती चिमणी काहीतरी आणते आणि त्या तोंडात घालते, आपल्या डोळ्यासमोर आलं असेल. आणि असं म्हटलं, अरे अरे किती गोड, किती गोड वाटून थांबले नाहीत. व्यास म्हणाले, मला पण मूलबाळ असतं तर मी त्याला असंच भरवलं असतं. हे काय होतं नेमकं, कुठे बुद्धिम यान प्रचोदयात. बर व्यासांना स्त्री आसक्ती निर्माण झालेली नाही बरं. इथे बायको असावी, मग तिला मुलगा व्हावा नाही, मुलगा असावा असं वाटलं. मुलगा मुलगी काही चालेल, मुलगा पाहिजे. किती छान ना, या चिमण्या कशा भरवत आहेत ना, किती छान पिल्लं आहेत ना. या वात्सल्याचा जो अनुभव त्यांना येतोय तो आम्हाला, आणि एकदम सावध झाले. अरे असं कसं मला वाटलं. मी निष्कांचन निर्धन साधक, मी निष्कांचन निर्धन साधक, मी निष्कांचन निर्धन साधक, वैराग्याचा एक उपासक, वैराग्याचा एक उपासक, वैराग्याचा एक उपासक, हिमालयाचा मी तो यात्रिक, हिमालयाचा मी तो यात्री, मनात माझ्या का उपजावे, मनात माझ्या, मनात माझ्या का उपजावे, संसाराचे प्रेम, संसाराचे प्रेम, देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला. इथून येत नाही ते इथून ऐका, किंवा तरी तुम्ही ऐकलं असेल. आम्ही जे असं करतो की नाही, हे मला म्हणायचं होतं असं म्हणायचं. देवा घरचे, देवा घरचे, देवा घरचे ज्ञात कुणाला. आणि व्यासांना फार वाईट वाटलं. का वाईट वाटलं? मला असं वाटलंच का. बरं हे आता 60-70 वाटून उपयोग आहे का काही? प्रपंचासक्ती आणि परमार्थ कर्तव्य या दोन गोष्टींचं भांडण आतल्यात चालू. साधकाच्या अंतःकरणात नेहमी आतल्यात भांडण असतं. अरे हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे. तुकाराम महाराज म्हणाले, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग.
रात्रंदिना हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. अरे काय वाटलं मला, असं कसं काय? आणि या द्वंद्वामध्ये अडकलेत. मला असं बाळ असावं आणि मी त्याला भरवेन काही, असं मला वाटलं. हे चुकीचं आहे, कारण हे चुकीच्या वेळेला वाटलंय. पयोगते किम खलु सेतु बंधा. वाईट का वाटलं त्यांना, की हे अप्रस्तुत आहे, चुकीच्या वेळेला वाटलंय. होय, ही प्रेरणा विशित झाली, आसक्ती वाट, ठीक आहे, हे काय? आणि लगेच मनात आलं, माझ्यासारख्या ब्रह्मसाक्षात्कारी महापुरुषाला सुद्धा प्रेरणा देणारं कोण आहे? प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये अशी वेळ येते की आतल्यात विचार करून करून मेंदू फाटायची वेळ येते. समर्थ म्हणाले, विवरता विवरता मनाचे फडके होती, म्हणजे लखतर चिंध्या होतात, असं व्यासांचं झालं, असं वर्णन आहे. कोण आहे या द्वंद्वातनं मला कोण बाहेर काढेल? आणि इतक्यात त्यांच्याकडे त्यांचे श्री गुरु नारद महाराज येतात. आहा, आपण संकटात असावं आणि अचानक आपल्याला त्यातलं मार्गदर्शन करणारे कोणीतरी यावे, क्या बात आहे. चरणावर मस्तक ठेवलं आणि सगळं मनातलं घडघडघड ओकले, सगळं मनातलं सांगितलं. नारदांनी पाठीवरनं प्रेमानं हात फिरवला, जवळ बसवला. व्यासा, अरे मला पण केव्हा तरी असंच झालं होतं. प्रत्येक प्रामाणिक साधकाच्या जीवनात ही वेळ येते. सांगतो, मला जेव्हा असं झालं तेव्हा मी ब्रह्मदेवाकडे गेलो. अरे ब्रह्मदेव म्हणले, क्या बात आहे, मलाही असं झालं होतं. सगळ्यांचंच आहे. आणि म्हणून ब्रह्मदेव विष्णूंकडे गेले आणि विष्णूंची प्रार्थना केली. विष्णू प्रकट झाले आणि विष्णू म्हणाले, नारदा झालं काय तुम्हाला? ते म्हणाले, अहो महाराज, मुख्य आहे कोण आणि प्रेरणा देणारं कोण आहे? नेमकं हे चाललंय कसं सगळं? हे ऐकलं आणि विष्णू म्हणाले, इतक्यात विसरलात परवाचा प्रसंग? अहो, या सगळ्या जगामध्ये आपल्याला प्रेरणा देणारं कुणीतरी वेगळं आहे. आपण आपल्या मतानं हे करत नाहीये, आपण आपल्या हे मतानं करत नाहीये. हे कळाय करताच तर जीवन आहे. कुठला प्रसंग आहे तो? खूप खूप वर्षापूर्वी एक दिवस भगवान श्री ब्रह्मदेव आणि सगळ्या देवता विष्णूंना विचारायला आल्या की यंदा आपण कुठलं अनुष्ठान करूया, कुठल्या प्रकारचा यज्ञ करूया. मोठी माणसं नेहमी यज्ञयाग, अनुष्ठान, तपश्चर्या, अभ्यास याच्यात असतात. आणि विष्णू झोपले होते. आणि कुठल्या स्थितीत झोपले होते तर बसल्या बसल्या झोपले होते. आणि नुकतेच युद्धावरून आलेले होते आणि धनुष्य गळ्यात अडकवून झोपले होते. जसा टेनिस खेळणारा मनुष्य रॅकेटवर डोकं टेकून झोपेल, किंवा एखादा IT मधला विद्यार्थी सगळ्याच्या सगळं सॅकमध्ये भरतो, ते लॅपटॉप अमकं दमकन, त्या सॅकवरती डोकं टेकून झोपतो. तसं आपण प्रवचन कीर्तनामध्ये बसल्या ठिकाणी झोपू शकतो. काही आवश्यकता नाही, काही टेका बिकायला काही नको. खांब मिळाला ठीक, नाही मिळाला ठीक, बुवा आहे ना. आपल्याला वाटेल मी विनोद करतोय, विनोद नाही आहे हा. नामदेव महाराजांनी भगवंताकडे तक्रार केली आहे, देवा एरवी वळकटीवर झोपलो, गादीवर झोपलो तर इतकी चांगली झोप येत नाहीये, कीर्तनात मात्र काय झक्क झोप येते रे. कीर्तनी बैसता, कीर्तनी बैसता, निद्रे नागविले. कीर्तनी कीर्तनी बैसता, निद्रे नागविले. कीर्तनी बैसता, कीर्तनी बैसता, कीर्तनी बैसता. कीर्तनी बैसता, निद्रे नागविले. मन माझे कुंतले, मन माझे कुंतले. विषय सुखा
विषय सुख अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा अमृताहुनी. आणि त्याचा परिणाम असा झाला, धनुष्य डोळ्यासमोर आणा, त्या धनुष्याला असा एक भाग असतो, असा वक्र असा असा ओम सारखा, आणि दुसऱ्या बाजूला सरळ एक रेष असते, म्हणजे ती प्रत्यंचा म्हणतात, ती ज्या असतात ती चांबड्याची असते बऱ्याचदा. अशा प्रकारे मटेरियल वापरलेलं असतं की काही करून ती तुटता कामा नये, कारण त्याच्यावर बाण लावायचा असतो ना, आणि ती अशी आकर्ण खेचायची असते, खूप ताण असतो तिला. म्हणजे कदाचित जर आपल्याकडनं चुकलं काही तर आपलं बोट कापू शकतं. म्हणून बोटाला तुम्ही जसं तबलजी मंडळी ते लावता ना वाजवताना, कारण खूप वाजवलं गेलं ना तर बोटातनं रक्त येतं, तसं ते जे सोडतात ना बाण असं करून किंवा असं करून, ते 2-4 प्रकार आहेत. तर इथे ते लावावं लागतं काहीतरी. विष्णू इतके झोपेत होते, जाऊ दे मरू दे सगळं, म्हणले आता मी झोपतो, दमले होते हो. आणि म्हणून ती ज्या आपल्या गळ्यात अडकवली, असं डोकं घातलं, असं टेकवलं आणि झोपले, झोप लागली. आणि हे सगळे ब्रह्मदेवादी देव सगळे आले आणि ते म्हणले देवा यंदा कुठला आपण अनुष्ठान करूया असं विचारणार होते, पण हे महाराज कीर्तनातले श्रोते झाले होते, गाढ झोप लागली होती. तेव्हा ब्रह्मदेवाने विचार केला की अरे असं हे बरोबर नाही आहे, ज्याला बोलायचं तो जागा पाहिजे की नाही हो, एक थोडे तरी श्रोते जागे पाहिजेत की नाही बोला. म्हणून त्यांनी काय केलं, ब्रह्मदेवानी इकडे तिकडे पाहिलं, काय करूया, काहीतरी करून भगवंताला धक्का लागला पाहिजे, असं झालं पाहिजे. म्हणून वमरी म्हणजे वाळवी, या वाळवीच्या एक वाळवी चालली होती तिथून. वाळवीचा किडा माहिती आहे ना, असा मुंगळ्यासारखा असतो, वेगळाच असतो असा तांबडा, आणि तो असा 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 रात्री कपाटामध्ये पुस्तकं असतात आणि सकाळी माती असते, रात्रभरात कुरकुर कुरकुर करून त्या हजारो वाळव्या पुस्तकाची माती करून टाकतात. म्हणजे खातात आणि शी करतात, शी म्हणजे त्यांची माती असते. आणि त्या वाळवीने विचारलं काय देवा, काय बाबा, काय काम आहे. ते म्हणाले काही नाही, ते काय एक काम कर ना, ते जे झोपलेत ना विष्णू, त्यांचं ते धनुष्याचं खालचं टोक आहे ना ते कुरतड जरा, म्हणजे कुडूक करून ते तिथे मोडेल आणि असंच असे होतील आणि मग ते जागे होतील आणि मग आम्हाला बोलता येईल. ती म्हणाली देवा काही ठिकाणं अशी सांगितली आहे त्यांना जाग करू नये. निद्राभंगो कथा छेदो दंपती प्रीतिवेदनम शिशुमातृविभेदश्च ब्रह्मात्या समम स्मृतम असा श्लोक आहे वमरीच्या तोंडात. वाळवी म्हणली निद्राभंग करू नये, कुणाची कथा चालली असेल त्यात डिस्टर्बन्स आणू नये मोबाईल वाजवून कुठल्याही कारणानं. कथा छेदो दंपती प्रीतिभेदनम नवरा बायकोत भांडणं लावू नये. ते आधीच काय कमी भांडतायत काय, कधी भांडू नये, भांडवा लावू नये, त्यांचं कधी उद्ध्वस्त करू नये प्रपंच कोणाचा. बरं का, खूप महत्त्वाचं आहे बरं का हे. मी बोलतोय म्हणजे काय कंटाळायला म्हणून मी विनोदाचं त्याला हे नेसवतोय. एक वाक्य बोललं तर सगळं डिस्टर्ब होऊ शकतं, पण नाही बोलायचं, सगळं मनात ठेवायचं. समर्थ म्हणाले समुद्र आईसी साठवणं या नावं साधक. खूप महत्त्वाचं आहे. मला माहिती आहे, कशाला तुला माहिती आहे. त्यानंतर मातृ शिशुमातृविभेदश्च, आई आणि मुलगा यांच्यामध्ये कधी ताटातूट करू नये, नाहीतर ब्रह्मज्ञानी महापुरुषाला मारण्याचं ते पाप लागेल म्हणाले. म्हणून निद्राभंगो, निद्रा कधीही भंग करू नये. पूर्वी मी खूप जोरात जय जयकार करायला सांगत असे लोकांना, पण जेव्हा देवी भागवताचा मी अभ्यास केला तेव्हा थोडा माइल्ड झालो. हां की नको बाबा, एवढं मोठं पाप कशाला करायचं, घेऊ दे विश्रांती बिचारी. आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेपासून माझ्या प्रवचनाची गर्दी वाढली आहे. हां ब्रह्मदेव म्हणले अगदी बरोबर आहे, पण सप्तसुप्तान प्रबोधयेत, झोपमोड करू नये कुणाची. झोपमोड करू नये, कुणाची झोपमोड करू नये.
ज्यांची झोपमोड करू नये फक्त त्यांचीच झोपमोड करू नये, ज्यांची झोपमोड करायला पाहिजे त्यांची झोपमोड केली पाहिजे. सप्तसुप्तान प्रबोधयत, 7 जणांना जागं केलं पाहिजे. घराला आग लागली आहे, निवांत झोपलेत लोक, हो असू दे, नाहीतरी केव्हा तरी खर्च होणार आहे, आता फुकट होईल. हां असं नाही बोलू, त्यांना जागं करावं, फोन करावा, धाड धाड धाव, आग लागली, उठा 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 म्हणायला पाहिजे की नाही. उभा ठा आणि उठा. विद्यार्थी आहे, उठवला पाहिजे की नाही, त्याला लात घालून उठवला पाहिजे, तर त्यांचा अनहील होईल. हो, झोप आवडणारच आहे आपल्याला. समर्थांची ओवी आहे, सुख म्हणून आवडे आळसी लोका. ज्यानं अनहित होणार आहे ती गोष्ट आपल्याला आवडू शकते. तमोगुणाचा परिणाम आहे, तमोगुणाचा मंद परिणाम निद्रा, आळस आहे. असं म्हणून तू माझं ऐक. ती म्हणाली मला काय मिळेल, मला काय मिळेल यातनं. त्या वंबरीने त्या वाळवीने विचारलं आणि ब्रह्मदेवाने सांगितलं इथून पुढं जे जे आम्ही यज्ञाकरता आलोय ना, यज्ञाबद्दल मार्गदर्शन घ्यायला आलोय, इथून पुढं जे जे यज्ञ होतील त्या यज्ञामध्ये यज्ञात अर्पण करत असताना जी हवीर द्रव्य असतात, तीळ असतात, तूप असतं, अमुक असतं, ते असं टाकताना खालच्या पायऱ्यांवर सांडतं बघा. असं ते असतं, कुंड असतं आणि त्याच्या अलीकडे अशा पायऱ्या असतात, विटा 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 अशा. ते टाकताना थोडंसं ते अलीकडे सांडतंच. अगदी करेक्ट. अगदी कोकणस्थाला जरी तुम्ही हवनाला बसवलं ना, हा त्यातला आहे म्हणून म्हणतो, तरी सुद्धा एखादा तुकडा इकडं तिकडं सांडतोच खाण्याचा. म्हणजे तो आपल्याला नाही खायला चालत, पण तो किड्यांना चालतो. ते जे खाली सांडलेलं असेल, वाळवीला सांगितलं हक्कानं ते तुझं किंवा तुझ्यासारख्या प्राण्यांचं असेल म्हणून लक्षात ठेवाल. बाजूला सांडलेलं तसंच सोडून द्यावं. जोपर्यंत यज्ञाचा आवरत नाही ते तसंच ठेवावं. अनेक कीटक त्यातनं जगत असतात, किंवा गोळा करून अशा ठिकाणी नेऊन टाकावं जे कीटकांना उपयोगी पडेल. आता उरलंच आहे तर असं करा आणि त्यात टाकून द्या, असं करायचं नाही. असं खरकट्याचं करतो का आपण? जेवण झालं, सगळं झालं, खरकटं प्रत्येकाचं काढलं, हा हे तुमचं खरकटं तुम्ही खा, हे तुम्ही असं करतो का कधी? कारण तो देवाचं मुख आहे ना ते. यज्ञो वै विष्णू अग्निर्मुखा वै देवाहा. म्हणून त्याच्यामध्ये अत्यंत क्वालिटीचं द्याय टाकायचं, असा छातीवर हात ठेवायचा असतो असा. आणि ते तीळ म्हणा किंवा पायस म्हणा, काय जे असेल ते अतिशय श्रद्धेनं देवा जेवा. आणि ही मृगी मुद्रा सांगितली आहे. मृगासारखी 2 बोटं अशी करायची, त्या मृगाचे 2 कान आहेत हे असं समजा, आणि मृग हरिण, आणि असं अर्पण करायचं आहे. सूक्ष्म आहे सगळं हे. पण हे छोट्या छोट्या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर अग्नी 100% संतुष्ट होतो. कारण तो हे बघतो की अरे अर्पण करणारा, इथे हवीर द्रव्य अर्पण करणारा, स्वाहा स्वाहा म्हणणारा जो किती श्रद्धेने अर्पण करतोय, घेईन मी आणि पोचवेन ज्या देवाला करता अर्पण केलंय. आणि मग परिणाम असा होतो की तो अग्नी त्यांचा आशीर्वाद घेऊन वन साईड नाही होते, 2 साईड आपला वस्तू तिकडे जातात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आणून पोहोचवतो अग्नी. आणि म्हणून अशा यज्ञामध्ये शेवटी अग्नीच्या ज्वाळा अशा क्लॉकवाईज निघतात. तुम्ही बारकाईनं बघा हे सगळं क्लॉकवाईज. घड्याळाचा जे असं असतं ना, घड्याळाचा काटा कसा फिरतो ते असं क्लॉकवाईज, तसं ते असा अग्नी फिरतो. आणि सगळ्यात वरची ज्वाळा येते ती हिरवी येते. यज्ञशास्त्रातलं शास्त्र आहे, असं सगळं ते चाललंय. आणि म्हणून तुला वमरीला सांगितलं असं असं करशील ना तू, तुला हे मिळेल. आणि तेव्हापासून वाळवीसारख्या कीटकांना ते आजूबाजूला पडलेलं सगळं देऊन टाकावं असं शास्त्र आहे. वाळवी म्हणाली चालेल. आणि हळूच गुर्र करून तिथं गेली वाळवी, आणि वाळवीसारखे जे प्राणी होते, आणि त्यांनी आता डोळ्यासमोर येऊ द्या असं असे बसलेत. विष्णू झोपलेत. आणि शेवटचं जे टोक असतं असं असं ते असं कुर्र करून छोटंसं काहीतरी आहे, जसं आपण फर्निचरचं काम आपल्या घरी झालं असेल की नाही कधी, तर त्याच्यावरती असं ते चालवतात बघा, ट्रुर्र असं. असं वाळवीच्याकडे ते बारकं असतं अगदी. आणि तिनं ते लाकूड कुरकुरायला कोरायला सुरुवात केली. आणि परिणाम असं झाला की ते तुटलं. पण तुटल्याबरोबर त्याची जी जाळ होती ताणून बांधलेली ती सटकन सटकली आणि विष्णूंच्या मानेवरनं गेली. आणि विष्णूंचं मस्तक धडा वेगळं झालं, खाली पडले ते, आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले.
शिरतेची भंगले भंगले शिरतेची भंगले भंगले शिरतेची भंगले भंगले शिरतेची भंगले ओ शिरतेची भंगले पाहुनियातई देव घाबरले पाहुनियातई देव घाबर पाहुनियातई देव घाबर शिरतेची भंगले भंगले शिरतेची भंगले ओ शिरतेची भंगले हर हर दैवा काय करावे सगळेचे देव समोर होते ब्रह्मदेवादी ते घाबरले अरे मालकाची जी स्थिती झाली तर आपलं काय होणार आता हर हर देवा काय करावे समयी ऐशा कुणा नमावे समयी समयी ऐशा कुणा नमावे श्री जगदंबे धावत येई श्री जगदंबे धावत येई कशी स्थिती झाली असेल विचार करा आपल्या संस्थेच्या प्रमुखाला काही झालं आपल्या घराच्या प्रमुखाला काही झालं तर आपल्याला केवढा धक्का बसेल आणि म्हणून सगळ्या लोकांनी हाक मारली आई जगदंबे श्री जगदंबे धावत येई श्री जगदंबे धावत येई हरीचे मस्तका सोडून देई हरीचे मस्तका हरीचे मस्तक सोडून दे देव कार्य हे काय देव कार्य हे काय योजिले शिरतेची भंगले भंगले शिरतेची भंगले ओ शिरतेची 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 शिर शिर शिरतेची भंगले शिरतेची भंगले 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 हे हे भयंकर संकट आलं विष्णू सगळ्यांचं पालन करणार आहे त्याचं पालन कोण करणार केव्हा तरी विचार आला पाहिजे की नाही जीवनात हा समर्थ म्हणाले मनाच्या श्लोकात विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी विधी म्हणजे ब्रह्मदेव सगळ्यांच्या कपाळावर लिहितो जन्माला आल्यानंतर 5 दिवसानंतर सटवाई नावाची त्याची जी असिस्टंट आहे सटवाईचं पूजन आहे आपल्याकडे 5व्याच दिवशी करायचंय आणि मग ती येते आणि कपाळावर लिहिते बघते काय काय ते सगळं लिहिते ते आपल्याला घेऊन येते ते 5व्या दिवशी ती सटवाई देवी येते आणि ब्रह्मदेवाने दिलेलं जे आहे ते आपल्या कपाळावर लिहिते बर का समर्थ म्हणाले ब्रह्मदेव सगळ्यांच्या कपाळावर लिहितो त्याची असिस्टंट म्हणजे योजना त्याची आहे मॅनेजमेंट त्याची पण मालक कोण आहे विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी समर्थ म्हणाले परी लिहिता कोण त्याचे कपाळी त्याच्या कपाळावर कोण लिहित हरू जाळीतो लोकसंहार काळी परी शेवटी शंकरा कोण जाळी नमः पार्वती पते ब्रह्मदेवास कोणी जन्मविले दासबोध विष्णूस कोणी पाळिले विष्णू सगळ्यांचं पालन करतो मग विष्णूचं पालन कोण करतं
असा प्रश्न इथे उपस्थित झाला. एवढे फडक करून ते मान बाजूला पडली, रक्ताच्या थोड्यात पडले आणि हाहाकार झाला सगळीकडे. आणि गंमत अशी झाली, सगळेजण धावायला लागले. इकडे धावावर कुठं धावायचंय, धावपळ सुटली सगळी. आणि सगळ्यांनी तळमळीनं हाक मारली जगदंबेला, माते तू पाठीमागे ज्या वेळेला एकदा किंवा तो महिषासूर वगैरे माजला होता तेव्हा तूच आमचं रक्षण केलं होतं. आम्ही भयभीत झालेलो आहोत, तेव्हा तू आता आम्हाला सांग काय करू आम्ही. आणि आकाशवाणी झाली, एक काम करा, उत्तरेला जा आणि उत्तरेला तुम्ही निघाल्यानंतर एक तुम्हाला अश्व मिळेल, घोडा मिळेल. त्या घोड्याचं मस्तक तुम्ही या विष्णूंना जोडा. कारण माझी जी योजना आहे, मीच शाप दिलेला आहे विष्णूंना असा, लक्ष्मी देवी करवी. म्हणली हे अजून नवीन प्रकरण काढलं. मग अजून एक कथेत उपकथा येते. एकदा केव्हा तरी भगवान विष्णू क्षीरसागरावरती निवांत असे पहुडलेले होते आपल्या बेडवरती, म्हणजे शेषावरती. बरं, नारद महाराज कीर्तन करतायत, समोर तुंबर काय अमुक अमुक वाजवतायत आणि लक्ष्मीदेवी पाय चेपतायत. आहे ना डोळ्यासमोर, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. नमः वैकुंठनाथ भगवान. आणि असं ते चाललंय आणि विष्णू आपल्या पत्नीकडं प्रेमाने बघतायत. लक्ष्मीदेवी पण पाय चेपता चेपता आपल्या प्रभूंकडे बघतीये. आणि बघता बघता विष्णू असे किंचित स्माईल दिलं, हसले. आता नवरा बायको बघून हसलायत, काय विशेष काय आहे. पण लक्ष्मी देवींना त्या हसण्यामध्ये काहीतरी कपट जाणवलं. काय येडी आहे ही, अशा अर्थानं. काही वेळा असं हसणं होतं बघा, आपण हसतो घरामध्ये, पण काही वेळा असे हसतो की आपल्या हसण्याबद्दल लोक शंका घेतात, का हसला आता. टायमिंग महत्वाचं आहे हो. लक्ष्मीना इतका गैरसमज झाला बर का. उदधे स्तनयाम विष्णू संस्थिता मंतिके प्रियाम जहास हसले वदनम वीक्ष तस्यास्तत्र मनोरमम. अत्यंत सुंदर दिसणारे विष्णू आपल्या पत्नीकडे बघून हसले. लक्ष्मी पाय चेपतीये आणि तिच्याकडे बघून हसले आणि लक्ष्मीचा गैरसमज झाला. काय, बहुतेक यांनी अजून दुसरं लग्न केलेलं आहे असंच लिहिलं इथे त्यांनी, किंवा कुणाचं तरी कुणाला तरी सखी मानलेलं आहे. आणि कसं हिला फसवतोय, हिला काही कळतच नाहीये असं उगाच वाटलंय ना, तसं काही नव्हतं. असा काहीतरी गैरसमज करून घेतला आणि एकदम लक्ष्मी देवी इतक्या रागावल्या, जे मुख माझ्याकडे बघून हसलं ते मुख तुमचं तुटून जाओ. एकदम रागावल्या हो. आणि ते तुटून गेलं. तो प्रसंग आजचा आहे. प्रश्न असा आहे, अगदी कडा 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 भांडणारे लोक जरी असतील तरी कधी एकमेकांचं मस्तक तुटावं असं कधी वाटेल का त्यांना? नाही वाटणार. प्रश्न आला पाहिजे आपल्या मनामध्ये की असं का. याचं कारण त्यांनी सांगितलंय, जगदंबेला ज्या प्रकारचा रिझल्ट हवा असतो तशा प्रकारचं वर्तन करायला ती त्या लोकांना बुद्धी देते. कारण ती त्रिगुणात्मिका आहे ना. 3 गुणाची मालकीण कोण आहे? सत्व रज आणि तम या मालकीण कोण? त्रिगुणात्मिका आहे. बरं, म्हणून त्या 3 गुणांचा असा उपयोग करून घेते काही वेळा की आपण इम्पॉसिबल अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य करायला लावते ती. म्हणून फार सुंदर श्लोक आहे, न देवा दंड मादाय
रक्षन्ति पशुपालवत यल लक्षतुम इच्छन्ति बुद्ध्या संयोजंतितम. गायी राखणारा गुराखी जसा असतो तसा देव आपल्यापर्यंत येत नाही. मग काय करतो, ज्या प्रकारचा त्याला रिझल्ट हवा असतो त्या प्रकारे आपल्याला वागायला प्रेरणा देतो. दुसरं उदाहरण सांगतो, हे लक्ष्मीचं उदाहरण आहे. आपल्या नवऱ्याला असाच प्रकारचा शाप दिला, असं शक्य आहे का? कैकेयी आणि दशरथ महाराज आठवा. रामांच्या राज्याभिषेकाचा निर्णय झाला आणि त्या संध्याकाळी जेव्हा कैकेयीच्या महालात गेले, मंथरेने आधी आग लावलेलीच होती. शेवट ते म्हणले अगं तुला भरताला राज्य देतो, पण रामाना कशाला वनवासात सांग, त्याचं चुकलंय काय? चुकलं नाहीये काही. शेवटी दशरथ महाराज चरणावर कोसळले पहाटे 2-3 वाजता. बरं, कैकेयी अशी उभी आहे, पायावरती डोकं ठेवलं. हे वाल्मिकी रामायण सांगतोय बरं. आणि सांगतात, कैकेयी माझ्यावर दया कर ग, मी मरून जाईन ग, विधवा होशील कैकेयी तू. मी खात्रीनं सांगतो रामांचं काही चुकलेलं नाहीये. रामाना वनामध्ये पाठवलं गेलं तर मी मरून जाईन ग, मला मरण तरी चांगलं येऊ दे ग. भरताला देतो राज्य, काही म्हणणं नाही मला. किती सज्जनपणा असेल त्या भरता याच्यामध्ये. पायावर डोकं ठेवतात आणि भीक मागतात, मला प्राणांची भीक दे ग माझ्या. राम म्हणजे माझा प्राण आहे. काय म्हण, थोडी तरी दया यायला पाहिजे की नाही? कैकेयी मी मरून जाईन ग, चालेल. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. प्राण गेले तरी वचन राखा. मला सांगा, कैकेयीचं रामांवर प्रेम नव्हतं काय? आदल्या दिवशीपर्यंत नवे मंथरा जेव्हा सांगायला आली की रामाना राज्याभिषेक ठरला, त्या क्षणाला तिनं आपल्या गळ्यातल्या अत्यंत मौल्यवान असे कंठे काढले आणि तिला सांगितलं, मला इतकी आनंदाची बातमी आयुष्यात नाही मिळाली. मला माझं लग्न झाल्यावर जेवढा आनंद नाही झाला, इतका आनंद होतोय रामाला राज्याभिषेक होतो याबद्दल. हे घे तुला गिफ्ट. अनेकदा कैकेयी म्हणायची कौसल्येला, कौसल्ये राम माझा, भरत तुझा. तुम्ही काय म्हणाल, कैकेयीचं राजा दशरथावर प्रेम नव्हतं, रामावर प्रेम नव्हतं? केव्हा तरी शांत बसून या गोष्टीचा विचार करा. आपण कैकेयीला दोष देतो, आपण दशरथाला दोष देतो, आपण अमक्याला दोष देतो. कैकेयीला हे वागायला लावणारं जर कोण असेल तर जगदंबेचा जो तमोगुण आहे ना, तो तमोगुण तेवढ्या वेळापुरता जगदंबेनं हायलाइट केला, नंतर तिला पश्चातापही झालाय. रामाना परत आणायला ती गेली आहे चित्रकूटावर, रामा परत चला. पण आता तीर सुटलेला होता, राम परत येत नाहीत. म्हणून यल्लक्षतुम इच्छन्ति बुद्ध्या संयोजंतितम. ज्या प्रकारचा रिझल्ट हवा असेल, जगदंबा काय करते तीच प्रेरणा देते. म्हणून समर्थ वारंवार सांगतात, हे रामराया मला योग्य ती बुद्धी दे, बुद्धी दे रघुनायक. दुसरं उदाहरण दुर्योधन. लोक धावत यायचे, दुर्योधन महाराज 10 कौरव मेले, 10 भाऊ मेले हो तुमचे, 90 राहिले, थांबवा हो युद्ध. पांडव एकही मरत नाहीये. आज 20 मेले, आज 30 मेले, त्यांची नावं दिलीत महाभारतात. आज कोण कोण मेले? 100च्या 100 कौरवांची नावं आहेत. 40 मेले, 70 मेले, 80 मेले, 90 मेले, 10 राहिले, थांबूया युद्ध. नाही. दुर्योधनाला ही प्रेरणा देणारं कोण आहे बोला? तुम्ही म्हणाल अशी प्रेरणा देतेच का? ज्या प्रकारचं शरीर असेल, मन असेल, बुद्धी असेल, तशीच प्रेरणा देते. याच्या विरुद्ध पवित्र शरीरात चांगल्या प्रेरणा देते, चांगल्या प्रेरणा देते. उलट विवेकानंद डोळ्यासमोर आणा. विवेकानंद परदेशामध्ये गेले आणि त्यांना तिथे गेल्यावर कळलं 1 महिन्यानी व्याख्यान आहे. चुकून त्यांच्या तारीख चुकली होती. आता 1 महिनाभर राहायचं कुठं? हो, 1 दिवस राहणं अवघड आहे. अमेरिका सोडा, पुण्या मुंबईत राहणं अवघड आहे 1 दिवस लोकांकडं. मग अमेरिकेत कुठे राहिलेत? उकिरड्यात राहिलेत स्वामीजी. कारण मी म्हणते थंडी, उकिरड्यात गरमपणा असतो, कोमटपणा असतो. बाकी सगळं अंग आपलं उकिरड्यात ठेवावं. आणि म्हणजे कचरा असतो तिथे,
गार्बेज मध्ये स्वतःला टाकावं आणि फक्त मान अशी उपरण्याने झाकून घ्यावी, कारण थंड नाकातनं थंड आवाजून मराय, बर्फानं शरीर गोठेल ना रक्तवाहिन्या, असे कसे तरी राहिले. मग त्यांना आधार मिळाला. आणि कपडे धुवायला पैसे नव्हते हो, कपडे धुवायला. आता जाऊन तिथे उभं राहायचं. 250 वक्ते उभे आहेत, एकापेक्षा एक जगातनं आलेले मोठे मोठे वक्ते होते. प्रत्येक जणांनी हे जसं आणलंय ना मी छापून, आणि तुम्हाला वाटलंय मग आपण म्हणताना मी म्हणतो आणि तुम्ही पण म्हणता, असे प्रत्येकाने बंच आणलेले होते 250-300 चे फॉर्मचे, आणि सगळे वाटले जायचे, डिस्ट्रीब्यूट केले जायचे. आणि हा माईकवर यायचा, माईक समोर यायचा तो प्रत्येक वक्ता, आणि असं असं करून वाचून दाखवायचा. आणि सगळे त्या कागदावरनं नजर फिरवायचे, हा बरोबर वाचतोय ना. आता विवेकानंदांना माहीतच नव्हतं असं काही करायचंय. जगदंबा कशी प्रेरणा देते चांगलं चाललंय. विवेकानंदांना काही माहीतच नाही. आता विवेकानंद एकदम उभे राहिले, त्यामुळे सगळे लोक त्यांच्याकडेच बघत होते, कारण काही समोर नाही ना, त्यांना माहिती नाही अशा प्रकारची सिस्टीम आहे. आणि इतके गडबडून गेले. स्वामीजींची दैनंदिनी आपण वाचली असेल, विवेकानंद जीवनी. असं लोकांकडे पाहिलं नाही, एकापेक्षा एक भारतातून अजून अनेक वक्ते गेले होते. आर्य समाजाचे लोक गेले होते. हिंदू धर्म कसा आहे सांगायला. स्वामीजी सांगतात, मी त्यांच्याकडे पाहिलं लोकांकडं, आणि मी इतका गांगरून गेलो, घाबरलो, माझ्या सर्वांगाला घाम फुटला म्हणाले, थंडी असून घाबरून. मला नाही बा काही बोलता येणार, मला काही येत नाही बा असं म्हणून मी असं गोल पाहिलं. पाठीमागे 2 जण उभे होते, ते फक्त मला दिसत होते. एक म्हणजे माझे श्री गुरु रामकृष्ण परमहंस, आणि दुसरी प्रत्यक्ष भगवती जगदंबा माताजीची उपासना मी अखंड करीत आलो होतो. ती जगदंबा असा हात करून उभे होते, बोल तू, मी आहे पाठीशी. आणि यानंतर स्वामीजी गोल फिरून उभे राहिले आणि बोलायला आरंभ केला. पहिला शब्द आहे त्यांचा, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. हे अनेक लोक बोलले होते, फक्त स्वामीजी बोलले नव्हते. हे वाक्य अनेक लोक बोलले होते, लक्षात घ्याल, पण ते वाचून बोलले होते. तो त्यांच्या अंतःकरणाचा भाव नव्हता. स्वामीजींच्या त्या शब्दामध्ये जगदंबेची कृपा होती आणि सद्गुरूंचं प्रेम होतं. आणि त्याच्यासह आणि स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. प्रत्येक वक्त्याला फक्त 5 मिनिटं देण्यात आली होती, फक्त 5 मिनिटं. विवेकानंद जेव्हा म्हणाले माय ब्रदर्स अँड सिस्टर, त्यावेळेला सगळे लोक उभे राहिले, कारण ते प्रत्येकाच्या हृदयाला भिडलं, कानातून जाऊन हृदयाला भिडलं. आणि 5 मिनिटं फक्त टाळ्याच चालल्या. वेळ संपली. फक्त काय बोलले होते, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. पुढे स्वामीजी बोलायला लागले. तो बेल वाजवणारा मनुष्य होता ना, हो वेळ संपली म्हणून बेल वाजवायला बसतात बघा, टिंग 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 टिंग, संपली वेळ. तो विसरला, आपल्याला याला बसलोय. आणि स्वामीजींनी 55 मिनिटं घणाघाती भाषण केलं. त्यावेळेला महिमनातला श्लोक त्यांनी सांगितलाय, रुचीनाम वैचित्र्या दृजकुटिल नाना पददुषा नृणाम एको गम्यस्तमसि वयसा मरणवैव मोक्ष खट्वांगम परुषरजनम भस्मणिना कपालंचेति यत्तवरद तंत्रोपकरणम. रुचीनाम वैचित्र्या, एकम सत बहुधा विप्रा, बर का, एकम सत, पण विप्राह बहुधा वदंती. शहाणी माणसं त्याला अनेक रूपाने हाक मारतात, पण एकच परमात्मा आहे. आणि म्हणून मी त्याचं प्रतिनिधित्व करायला इथे आलोय. आपण सगळे एकाच भगवंताचं लेकरू आहोत. आणि यानंतर माणसं उभी राहिली सगळी, सगळे लोक कडा 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 टाळ्या वाजवायला लागले. आणि त्यावेळेला जे पत्रकार उभे होते, त्या पत्रकारांनी लिहिलंय की असं भाषण आम्ही आयुष्यात ऐकलं नव्हतं, आम्ही खूप ऐकलंय. आणि जगातल्या यच्चयावत वृत्तपत्रांनी एकच बातमी छापली, डोंट सेंड मिशनरीज इन इंडिया. भारतामध्ये धर्मप्रचारक पाठवू नका, कारण भारत हा सगळ्या जगाचा धर्मगुरू आहे, होता आणि असेल. भारताला कोणी धर्म शिकवायची गरज नाही. स्वामीजींना कुणीतरी नंतर विचारलं, स्वामीजी कसं बोललात तुम्ही? ते म्हणले, नाही माहिती हो मला, मी एक शब्दही ठरवलेला नव्हता. मी तिथे गेलो, उभा राहिलो आणि जगदंबेनी माझा ताबा घेतला आणि गुरुकृपेनं ती वाणी आली. गुरुकृपा नावाची जगदंबेची कृपा माझ्यावर झाली, जगदंबेची प्रेरणा मला झाली. कशा करता बोलतोय मी?
त्रिगुणात्मिका जगदंबा, आपण जसे असू, जसं पाणी उसात गेलं की गोड होतं आणि मिरचीत गेलं की तिखट होतं. पाणी हे पाणी असतं, पाण्याला कुठलीच चव नसते, फक्त त्याच्यात शक्ती असते. अशी आदिम शक्ती जगदंबा माता या त्रिगुणांचा आधार घेते, म्हणजे त्रिगुणांचं माध्यम वापरते, आपल्यापर्यंत येते आणि ते वागायची प्रेरणा आपल्याला देते ज्या प्रकारचा रिझल्ट पाहिजे. शहाणी शहाणी माणसं वेड्यासारखी वागतात आणि बावळट माणसं शहाण्यासारखी वागतात. नंतर म्हणतो पण आपण, अरे असं कसं वागलो मी, असं म्हणतो बघा आपण. मी असं वागणार नव्हतो, खरं मी असा नव्हतो, पण तेवढ्या वेळापुरतं कोणीतरी आपला चार्ज घेतं आणि आपण वाईट किंवा चांगलं किंवा मध्यम किंवा संमिश्र वागतो. यामध्ये प्रेरणा शक्ती कुणाची असते? विश्वामित्रांच्या बाबतीत असंच आहे की नाही? मेनका आल्यावरती असे ते वागले का सांगा बरं? अहो, ज्ञानिनामपि चेतांसी देवी भगवती ही सा बलादा कृष्ण मोहाय महामायाम प्रयच्छती. शहाणी, अहो गायत्री मंत्र ज्यांनी डिस्कवर केला, शोधून काढला, ते विश्वामित्र आहेत. आपल्याला गायत्री मंत्र पाठ होत नाही. इतकं डिस्करेशन करणारा महापुरुष, पण मेनकेला पाहिल्यावर का चढले? कारण जगदंबेची ती इच्छा होती. लक्षात, विष्णूंना त्यांच्या पत्नीने लक्ष्मीने शाप दिला आणि नुसता शाप, साधा शाप नाही दिला. तो शाप असा होता, तुमचं मस्तक नाहीस होईल. तो शाप का झाला त्याची उपकथा येते. असा देवी भागवत वेगळा इंटरेस्टिंग ग्रंथ आहे बरं का. झालं काय, हयग्रीव नावाचा एक दैत्य होता. हयग्रीव, हय म्हणजे घोडा, ग्रीव म्हणजे याला ग्रीव म्हणतात. एवढंच मस्तक त्याचं होतं, ते घोड्याचं होतं, बाकी शरीर माणसाचं म्हणजे दैत्याचं होतं. म्हणजे माणसापेक्षा वेगळी आहेत थोडी शरीर, माणसाच्या जवळपास आहेत, पण दैत्य ही जातच वेगळी आहे बरं का. दितीचे ते दैत्य, आदितीचे ते आदित्य, धनुचे ते दानव, असं ते आहे. तर त्या हयग्रीव नावाच्या दैत्याने भरपूर उपासना केली, जगदंबेचीच केली बरं का. आणि उपासना केल्याचा परिणाम जगदंबा म्हणाली, काय पाहिजे रे बाबा? तो म्हणाला, मला मरण नको. ते म्हणले, बाई असं बाबा असं शक्य नाही बाबा, मरण यद दृष्टं तन नष्टम, जे निर्माण होतं ते संपतं. ठीक आहे म्हणाला, माझ्यासारखाच कोणी हयग्रीव असेल तर त्याच्याकडनं मी मरीन. हयग्रीव नावाच्या त्या दैत्यानं काय सांगितलं, माझ्यासारखाच तोंडाचा जर कोणी असेल तर मी मरेन, नाही तर मी मरणार नाही. कारण त्याला माहिती आहे मी सोडून जगात हयग्रीव नाहीच आहे, कोणी शक्यच नाही आहे असं त्याला वाटलं. आणि त्यानं इतका उत्मात केला, सगळ्या देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली, सगळ्या सृष्टीवरती अराजक माजवलं. आणि परिणाम असा झाला की आता विष्णू शिवाय दुसरी शक्ती नाहीये की जो हयग्रीवाला त्या मारेल. पण विष्णूंचं तोंड आहे ते साधं आहे, सिंपल आपल्यासारखं. आता हे बाजूला केल्याशिवाय दुसरं कसं येईल? म्हणून हे बाजूला करण्याकरता लक्ष्मी नावाची जी काही त्याची पत्नी आहे, लक्ष्मी नाव आहे तिचं, तिच्यामध्ये जसं आपण हँडग्लोव्ज मध्ये आपले हात घालतो की नाही, ऑपरेशन जे करतात, ऑपरेशन डॉक्टर हँडग्लोव्ज करतात का हात करतात? डॉक्टर एखाद्याचं पोट कापतात, काही शिवून घेतात, अमका अमका हरनिया बिरनिया काढून टाकतात किंवा काय असेल ते स्वच्छ करतात. मला सांगा, प्रत्यक्षामध्ये असं बोट जे लागतं ते सरफेस कशाचा लागतो त्या पोटाला? हँडग्लोव्जचा लागतो की नाही? पण तो हँडग्लोव्ज काढून ठेवल्यावर ते काहीतरी करू शकतो का? तो त्याच्या आतमध्ये हात असतो, तो डॉक्टरच असतो. तसं लक्ष्मी नावाचा जो काय हँडग्लोव्ज आहे त्यामध्ये ही जगदंबा तमोगुणानं शिरली आणि तिला नकळत, म्हणजे तिच्या लक्षातच नाही आलं, इतक्या पटकन लक्ष्मी देवीने शाप देऊन टाकला, तुमचं मस्तकच नाही होईल, जा तिकडं. तो आज नेमकं त्याची एक्सपायरी डेट आज होती त्या याची, आलं का लक्षात आता? आणि म्हणून जगदंबा म्हणाली, काही करू नका, एखादा घोडा घ्या, तर उत्तरेला जा, तुम्हाला घोडा मिळेल, त्याचं मस्तक याला बसवा. आणि अशा प्रकारे ब्रह्मदेवाने त्या घोड्याचं मस्तक आणलं आणि विष्णूंचा देह उभा केला, असा ठेवला
आणि रक्त वाहतच आहे, थारोळ अजून चाललंच आहे. त्याच्यावरती ते घोड्याचं मस्तक ठेवलं आणि असा गळ्यावरनं हात फिरवल्यावर ट्रुर करून असं बरा स्टिचिंग व्हावं इतक्या सहजपणानं तो म्हणजे विष्णू परत जिवंत झाले आणि घोड्याच्या रूपाने इकडे तिकडे बघायला लागले. सगळ्या नर्व सिस्टीम चालू झाल्याबरोबर ती रक्तवाहिनी त्या रक्तवाहिनीशी जोडली गेली आणि एकदम उभे राहिले आणि जोरात खिंखाळले हु करून आणि धावत निघाले. ते धनुष्य होतं परत ते जोडलं आणि निघाले आणि महाभयंकर युद्ध झालं. हयग्रीव नावाचा दैत्य आणि हयग्रीव नावाचा भगवान महाविष्णूंचा तात्पुरता अवतार, या दोघांचं महाभयंकर युद्ध झालं. अगस्ती इत्यादी अनेक मुनी तिथे आहेत, ऋषी आहेत आणि या हयग्रीवाने त्या हयग्रीव नावाच्या दैत्याला संपवला आणि जगावरचं मोठं संकट दूर केलं. आणि ते संकट दूर झाल्यानंतर हयग्रीवानी जगदंबेची स्तुती केली अगस्ती नावाच्या ऋषींशी बोलत आणि ते हयग्रीवानी जर जी स्तुती केली त्याचं नाव आहे ललिता सहस्रनाम. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौली स्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखी मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्ण रत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकां श्रीमाता श्रीमहाराज्ञी श्रीमत्सिंहासनेश्वरी चिदग्निकुंड संभूता देवकार्य समुद्यता उद्यद्भानु सहस्राभा चतुर्बाहु समन्विता रागस्वरूप पाषाढ्या क्रोधाकार अंकुशोज्वला. ही स्तुती तिथे केली आहे. तर हे ब्रह्मांड पुराणातलं मी सांगितलं इथे, रेफरन्सेस तिकडचे घेतलेत पण हा प्रसंग इथे पण थोडक्यात आलेला आहे. विष्णू सांगतात ब्रह्मदेवा हा प्रसंग लक्षात नाही का तुमच्या? कुणाला काय मस्तक असावं, कुणाच्या मस्तकात काय असावं, कुणाच्या मस्तकावर काय असावं, हे सगळं ठरवणारी कोण आहे? आदिम शक्ती जगदंबा आहे. तेव्हा साधी गोष्ट आहे, कुठलीही प्रेरणा तुम्हाला होते, मला होते, यांना होते, त्यांना होते, ही प्रेरणा देणारीच शक्ती, स्फुरण शक्तीच जगदंबेची पॉवर आहे. हे ब्रह्मदेवाला विष्णूंकडून कळलं. विष्णूंनी ते ब्रह्मदेवाला सांगितल्यानंतर ब्रह्मदेवानी ते नारदांना सांगितलं. नारद आत्ता व्यासांना सांगतायत. म्हणून तुम्हाला जे काय वाटतंय ना, या वाटायला एकमेव कारण जर काय असेल तर जगदंबेची प्रेरणा, तीच आदिम शक्ती जगदंबा या सगळ्या जगाला टॅकल करते, सुनियोजित करते. म्हणून तुम्ही तिचं भजन करा, तिचं अनुष्ठान करा. आणि या ठिकाणी वेदव्यासांना नारदांनी एक महामंत्र दिलाय, जो महामंत्र ब्रह्मा विष्णू महेशांना जगदंबेने स्वतः दिला होता. तो नवार्ण मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. म्हणजे मी काय करू? विच्चे म्हणजे त्याचा अर्थ बघू. विच धातू आहे, विच. इंग्लिशमध्ये विच शब्द आहे ना, तो तसाच्या तसा आपल्या मराठी संस्कृतमधनं घेतलेला आहे. आई मला काहीच कळत नाही आहे जगदंबे, मी काय करू? म्हणून विच्चे. विच्चे म्हणजे मी काय करू ग? योग्य ती प्रेरणा दे ग मला. ऐं पाहिजे का, ह्रीं पाहिजे का, क्लीं पाहिजे का, सेम पाहिजे का, ओम पाहिजे का, ठम पाहिजे, मला काही कळत नाही ग. म्हणून ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे असा मंत्र व्यासांना दिला. आणि भगवान श्री वेदव्यासांनी याचं मोठं अनुष्ठान हिमालयामध्ये जाऊन केलं. बरं, थोडं आपणही नाम गाऊया आणि मग पुढच्या कथानकाकडे जाऊया. दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय, दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय, काल विनाशिनी तारिणी जय जय, काल विनाशिनी तारिणी जय जय, उमा रमा ब्रह्माणी जय जय, उमा रमा ब्रह्माणी जय जय, उमा रमा ब्रह्माणी जय जय,
सरस्वती श्री राधे जय जय सरस्वती श्री राधे जय जय दुर्गा दुर्गति नाशिनी जय जय बोलिए दुर्गा दुर्गति नाशिनी जय जय काल विनाशिनी तारिणी जय जय काल विनाशिनी तारिणी जय जय उमा रमा ब्रह्माणी जय जय उमा रमा ब्रह्माणी जय जय सरस्वती श्री राधे जय जय सरस्वती श्री राधे जय जय दुर्गा दुर्गति नाशिनी जय जय दुर्गा दुर्गति नाशिनी जय जय काल विनाशिनी तारिणी जय काल विनाशिनी तारिणी जय श्री जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. आणि या ठिकाणी भगवान श्री वेदव्यासानी एक मोठी तपश्चर्या केली. कारण व्यासांच्या लक्षात आलं की हे सगळं करणारी कुणाला काय प्रेरणा द्यायची हे ठरवणारी, कुणाकडून काय कर्म करून घ्यायचं हे सगळं ठरवणारी आदिम शक्ती जगदंबा आहे. विष्णूंना सुद्धा ती प्रेरणा देते, ब्रह्मदेवाला सुद्धा ती प्रेरणा देते, आपल्यालाही ती चांगलं वाईट मध्यम सगळं वागायची प्रेरणा देणारी जर कोण असेल तर ती आहे. म्हणून तिनं योग्य प्रेरणा द्यावी याकरता तपश्चर्या आवश्यक आहे. लक्षात घ्या. कारण मी कसाही असेन समर्था मनी, रामदास स्वामी रामाला म्हणतात हे समर्था मनी सांडी माझी नसावी, सदा सर्वदा भक्त चिंता असावी, घडे ना तुझा योग हा प्राप्त कोठे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. जय जय रघुवीर. तुमच्या मनातनं मला सांडू नका, टाकून देऊ नका देवा. मी कसाही असेन तरी माझ्यावर कृपा ठेवा. किती महत्वाचा विचार आहे हा. समस्या कधी येते, माणूस अहंकारानं माझंच बरोबर आहे म्हणतो ना, इथे देवाला वाईट वाटतं. देव आईची भूमिका का सोडतो आणि न्यायाधीश का होतो? आपण लेकराची भूमिका सोडतो म्हणून तो आईची भूमिका सोडतो. लक्षात घ्या. तो आई आहे जगदंबा. माते ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे हा केवळ उच्चार नाहीये, केवळ मंत्र सामर्थ्य नाहीये, तिथे काही भावना आहेत. जगदंबे तू कृपा कर. आणि मग जगदंबेने याला वेदव्यासांना दर्शन दिलं आणि व्यासांच्याकडून एक महान ग्रंथ लिहिला गेला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद देवी भागवत. सगळ्या एनर्जीज, सगळ्या शक्ती म्हणजे शक्तींचे सगळे प्रकार आणि त्याकरता आपण काय काय उपासना करावी याचं सविस्तर मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणजे देवी भागवत आहे. हजारो ग्रंथ आहेत तिथे, हजारो मंत्र आलेले आहेत. हजारो ग्रंथामध्ये जे आलेलं आहे ना त्याचा कार्यकारण भाव या ग्रंथात आलाय. गोपाल कृष्णांच्या जीवनात एवढी दुःख का आली? गोपाल कृष्ण ज्यांचा मुलगा आहे अशा
वसुदेव देवकीची मुलं 6 मुलं अशी आपटून कंसानं का मारली? अहो कृष्णाने 16,108 विवाह का केले? तिकडे फक्त रिझल्ट आहेत, त्याची कारण देवी भागवतात आहेत, ते आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. बरं, आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीने वेदव्यासाने हा ग्रंथ लिहिला बरं का. आणि तर व्यासांच्या मनामध्ये असं आलं की अहो हे सगळं बरोबर आहे, मी लिहिला ग्रंथ, ती प्रेरणा देते, सगळं बरोबर आहे, पण त्या दिवशी ते लहान बाळ पाहिलं चिमणीचं आणि ते मला असं बाळ असावं प्रेरणा झाली, आता तसं काय होतंय का काय? अध्यायाचं इथे. आणि म्हणून ते आतल्यात घाबरले, आपल्याकडनं काय चुकेल का काय म्हणून घाबरले. बरं, आणि त्यांच्या मनात काय काय आलंय, ती इला, काल आपण पाहिला होता मुद्दा, ती इला रूपात तो सुद्युम्न असताना तेवढ्यात त्याचं प्रेम जमलं थोड्या वेळात, आणि तेवढ्या वेळात तिला मुलगा झाला पुरुरवा नावाचा, आणि त्याला दूध पाजत होती, तो पुरुरवा आता मोठा होतो, इतक्यात परत तो सुद्युम्न झाला. तो बघतो आई गेली कुठं, हा कोण ढटिंगण समोर आला. आता त्याला कळे ना मी याला बाबा म्हणावं का आई म्हणावं. कुणाकडनं काय घडेल कधी सांगता येत नाही हो. आणि असं ते म्हणजे बरंच काही काही आहे, मी फार शॉर्टमध्ये 2-5 मिनिटात सांगतोय. अध्यायाच्या अध्याय आहे तिथे. व्यासांच्या मनात आलं मला अशी प्रेरणा झालीच कशी, माझ्याकडनं असं काय तर काही चुकलं, एखाद्या स्त्रीबद्दल मला आकर्षण निर्माण झालं तर मी काय करू. मी होऊन काही करणार नाही, बरोबर आहे, पण माझ्याकडनं जगदंबेनं जबरदस्तीने एखादी गोष्ट करून घेतली तर मी काय करू, असा विचार करतायत. आणि घरी म्हणजे त्यांच्या आश्रमामध्ये यज्ञ ठरला होता आणि सगळे ऋषीमुनी समोरच आहेत. अरणी आणि मंथा नावाचं एक अग्नी प्रज्वलित करण्याचं लाकडाचं साधन असतं. अरणी म्हणजे आडवी पट्टी असते, त्याला एक छोटी गल असते, गल. बरं, त्या गलीमध्ये, त्या छोट्या खड्ड्यामध्ये मंथा म्हणजे मंथन करायची, टेकवायची बरं का, आणि तिला दोरी बांधायची बरं का, दोरी बांधायची. अरणी अशी 2 पायाने धरायची असते आणि दोरी घेऊन आपण जसं ताक करतो ना, असं 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 तसं असं 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 अगर गर 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 असं करायचं. तेव्हा मंत्र म्हणायचे असतात. आणि तेव्हा ते जिथे ती घासली जाते ना अशी अशी अशी, तिथे कापूस ठेवायचा, कापूर ठेवायचा आणि कापूस ठेवायचा, आणि त्यातनं अग्नी उडतो. त्या लाकडात अग्नी असतो, तो प्रज्वलित झाला की टक्कन उडतो. त्या मंत्राच्या साह्यानं तो अरणी मंथा याच्यातून उडाला की मग तो पकडायचा आणि मग तो नेऊन यज्ञ कुंडात टाकायचा. अशा प्रकारे यज्ञ करायचा असतो. पण आता काही फार मोठा अवघड सांगत नाही, आम्ही गडावरती हे करतो, केलंय बऱ्याचदा. काही वेळा अग्नी 2 मिनिटात येतो, काही वेळा 2 तासही असं करावं लागतं. पण उन्हाळा असला सगळं असलं तरी, कारण तो अग्नी ठरवतो यायचं की नाही. आपण जसं काडीपेटी नुसता लावली काडी, चला करा यज्ञ किती, असं नसतं. म्हणजे शास्त्रशुद्ध यज्ञाबद्दल बोलतोय आपण. अग्नीची नावं आहेत अनेक, नुसता अग्नी नाहीये. आपल्याला जाळ दिसतो तो अग्नी नाहीये, जाळातून प्रगट होतो अग्नी नावाचा देव. नुसता जाळ नावाचं काही दिसतं की नाही, तो अग्नी नाहीये. तो अग्नी फक्त प्रगट होतो त्यातनं, ते त्याचं शरीर आहे, लक्षात घ्या. जाळ जो दिसतो ते अग्नीचं शरीर आहे, अग्नी नावाचा देव वेगळाच आहे. जसं कोळसा पेटला की आपल्याला निखारा दिसतो की नाही, पण कोळसा हा कोळसा असतो की नाही, नंतर विजला की तो तसाच असतो की नाही. म्हणजे अग्नी नावाचा देव प्रगट व्हायचा का नाही हे ठरवतो. आणि असं ते चाललंय. लोक कुणीतरी ती मंथावरनं धरली, दाबून धरावी लागते ती, अग्नी आपण धरायची असते. आणि व्यासांच्या मनामध्ये हेच चाललं होतं, अरे माझ्याकडनं काही चुकलं तर, माझ्याकडनं काही चुकलं तर, नको चुकायला जगदंबे, बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे असं चाललंय. आणि ते इतकं चाललं, असे पाय धरलेत, छाटी अशी ते बलकल अशी वर बांधली आहेत, कमरेशी अगदी पंचा छोटा इथपर्यंत, आणि बाकी उघडे आहेत, गळ्यात जानवं. आणि व्यास असं 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 करतायत. आणि इतक्यात त्यांच्या मनात आलं, एखाद्या स्त्रीबद्दल मला आकर्षण निर्माण झालं तर मी काय करू. आणि नेमकं अप्रतिम अशी एक अप्सरा, तिचं नाव घृताची. घृत माहिती ना, तूप, तुपाची, ते घृताची असं लक्षात घ्या. अशी 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 चालली होती, इतकी सुंदर होती ती दिसायला.
तिच्याकडे यांनी नेमकं पाहिलं, आश्रमाच्या बाहेरनं चालली होती, आकाशातनं उडत चालली होती बरं, सुंदर अशी ती अप्सरा, इतकी गोड दिसत होती. एकदम यांनी तिच्याकडे पाहायला आणि क्षणभर यांच्या मनामध्ये कामभावना निर्माण झाली व्यासांच्या. आणि तिच्याकडे पाहिलं, ती घाबरली, बापरे आता हे साधू महाराज मला शाप ना. त्यानं तिला त्यांच्या मनातला भाव कळला नाही. त्यांना वाटलं बापरे इतकं असं निरखून बघतायत म्हणजे मला आता शाप देणार वाटतं. हे ऋषीमुनी कायम शापच द्यायचे, हे असं त्यांनी कुठंतरी कथा ऐकलेल्या होत्या. दुर्वासाने शाप दिला, अमकीने शाप दिला, विश्वामित्राने रंभेला शाप दिला, आता मला शाप देतात का काय, असं म्हणून ती एकदम बापरे घाबरली आणि पोपटाच्या रूपात बदलली, शुकी झाली. कशा करता, आपण हे रूप ठेवलं तर अजून ते चिडतील. काय कळतं का तुला, इथे यज्ञ झालाय, अशी कशी आलीस तू, कपडे कमी घालून, तुला कळत नाही का, अक्कल नाही का, थांब तुला शाप देतो, असं काहीतरी म्हणतो. म्हणून शुकरूप झाली, ती शुकी झाली आणि समोरच्या फांदीवर जाऊन बसली. हे तिच्याकडे पाहत असं करतायत आणि इतकं ते वरती म्हणजे म्हणतात तसं कामभावनावरती आली की झटकन त्यांचं वीर्य जे उडालं ते समोरच्या त्या अरणीत पडलं. लाकडाचा जो हे होता ना त्यात पडलं आणि काही क्षणामध्ये तिथे शुकदेवांचा जन्म झाला. श्री शुक अवतरले श्री शुक अवतरले. अवतरले श्री शुक अवतरले श्री शुक अवतरले. अजानुबाहु ज्ञानमूर्ति अजानुबाहु ज्ञानमूर्ति अजानुबाहु ज्ञानमूर्ति. सर्वसिद्धि चरणी राहती सर्वसिद्धि चरणी राहती. विराग आचरणे हो विराग आचरणे. जीवनी श्री शुक अवतरले अवतरले श्री शुक अवतरले. श्री शुक अवतरले श्री शुक अवतरले. श्री शुकदेव जी भगवान की जय. मंथनं कुर्वतस्तस्त तस्य मुनेरग्निचिकीर्षया अरण्यामेव सहसा तस्य शुक्रम अथापतत. सो विचिन्त्य तथा पातं ममन्थारणिमेव च तस्मात् शुकसमुद्भूतो व्यासाकृति मनोहरः. श्री शुकदेव जी भगवान की जय. आणि एकदम लोक बघायला लागले, अरे अग्नी प्रकट व्हायच्या ऐवजी अग्नीपेक्षा प्रकट कोण महापुरुष प्रकट झाला. इतकं छोटे वाळते. आणि एकदम पाऊस सुरू झाला. पाऊस नव्हे, स्वर्गीय गंगा देवी गंगा माता तिथे आली आणि त्यांनी त्या शुकदेवाला आंघोळ घातली. इतकंच नव्हे, आकाशातून कल्पवृक्षांच्या म्हणजे पारिजातकांच्या फुलांची वृष्टी झाली शुकदेवांकरता. दुंदुभी वाजायला लागल्या, कडान तिकडे धुम 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 धुम. अरे शुकदेव म्हणजे किती महान आहेत, कल्पना आहे का आपल्याला. शुका सारिखे बाकीचे सगळे ऋषी एका बाजूला आणि शुकदेव एका बाजूला, लक्षात घ्या. त्यानंतर नारद तुंबर सगळे आले आणि सगळ्यांनी सुंदर अशा प्रकारे गायन केले, शुकदेवांचं स्तवन केलंय. विश्वावसू नावाचे गंधर्व आले आणि गायन प्रारंभ झाला. शुकदेवांकरता आकाशातून दिव्य असा दंड आणि कमंडलू पडलं. दंडधारी संन्यासी असतात ना, आकाशातून कोणीतरी दिलं नाही, त्यांचा गुरु होण्याची योग्यता कोणाची आहे. आणि वरून तो कमंडलू खाली पडला, दंड खाली पडला. बरं, चांगलं कृष्णाजीन म्हणतात, म्हणजे काळ्या काळविटाचं
आसन बसायला तपश्चर्येला असं. आणि यानंतर शुकदेव लगेच तपाला बसले, तपश्चर्येला बसले आणि खूप मोठी तपश्चर्या केली.